नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपला BEd CET मधील घटक क्रमांक 2 ज्याला आपण विषय असंही म्हणतो, तर सामान्य ज्ञान या घटकांतर्गत असणारा उपघटक पूर्ण रूप ज्याला आपण फुल फॉर्म असं म्हणतो, या संदर्भातील हा आपला दुसरा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। 2017 ते 2024 या दरम्यान आलेले जे विविध फुल फॉर्म आहेत त्या फुल फॉर्मचा सुद्धा आपण यामध्ये समावेश केलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। यामधला पहिला फुल फॉर्म म्हणजेच UAE युनायटेड अरब इमिरात्स त्याचा फुल फॉर्म। त्यानंतर EMI म्हणजेच इक्वेटेड मायनॉरिटी मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजेच इक्वल हप्ते केलेले असतात दर महिन्याला, असा तो हप्ता ज्याला आपण इन्स्टॉलमेंट असं म्हणूया। NGO म्हणजेच नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स अशासकीय असणाऱ्या संस्था होय। त्यानंतर WBCs म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स ज्याला आपण पांढऱ्या पेशी या नावाने ओळखतो। NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी। त्यानंतर पुढचा फुल फॉर्म नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट प्राध्यापक होण्यासाठी पात्रता असणारी राष्ट्रीय परीक्षा। त्यानंतर सेट स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राज्यस्तरावर असणारी पात्रता परीक्षा। त्यानंतर आर्मी अलर्ट रेग्युलर मायनॉरिटी अलर्ट रेग्युलर मोबिलिटी आहे ते मोबिलिटी यंग असा त्याचा फुल फॉर्म। त्यानंतर पुढचा फुल फॉर्म तो म्हणजेच BSF ज्याला आपण BSF जवान असं म्हणत असतो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। त्यानंतर पॉप म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिस ज्याच्या आपण मूर्त्या बनवतो। त्यानंतर पुढचा फुल फॉर्म DOT डॉट ज्याला आपण डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट असं म्हणतो। TB या रोगामध्ये आपल्याला ही ट्रीटमेंट घेतलेली पाहायला मिळते, ज्याचा फुल फॉर्म ट्युबरक्युलोसिस असा आहे। त्यानंतर PET म्हणजेच PhD एंट्रन्स टेस्ट PhDसाठी असणारी प्रवेश परीक्षा। त्यानंतर MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, MD डॉक्टर ऑफ मेडिसिन्स। त्यानंतर PUC वाहनासाठी आवश्यक असणारं पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट याचा फुल फॉर्म। त्यानंतर AC एअर कंडिशनर म्हणजेच AC। त्यानंतर ACC असोसिएटेड सिमेंट कंपनीज ACC नावाचं सिमेंट आपण ऐकलं असेल, त्याचा हा फुल फॉर्म। त्यानंतर ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट ऊर्जेचे मॉलिक्यूल। त्यानंतर BOD बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड ज्याला आपण BOD असं म्हणत असतो किंवा बॉड या नावाने त्याला ओळखतो। बुक तर बायो ऑप्टिकल ऑर्गनाइज नॉलेज हा बुकचा फुल फॉर्म होय। त्यानंतर BPL ज्याला आपण दारिद्र्य रेषेखाली किंवा बिलो पॉवर्टी लाईन असं म्हणतो, तर BPLचा फुल फॉर्म हे आपण लक्षात ठेवावा। त्यानंतर ब्रिक्स तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका या 5 देशांचा हा समूह आणि असणारी एक संघटना म्हणजे ब्रिक्स। त्यानंतर BMW कार आपल्या परिचयाची आहे। बेअर्स मोटोरेन रेक असा त्याचा फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला BMW नावाने ओळखतो। MSW मास्टर ऑफ सोशल वर्क। त्यानंतर CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हा CAचा फुल फॉर्म। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। CAA म्हणजेच सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट। त्यानंतर CC कार्बन कॉफी हे CCचं पूर्ण रूप। CD कॉम्पॅक्ट डिस्क जे आपण CD प्लेअरमध्ये वापरत असतो। त्यानंतर DJ आपण लग्न समारंभामध्ये तसेच इतर समारंभामध्ये डिजिटल जॉकी म्हणजे DJचा वापर करत असतो। त्यानंतर सिबिल स्कोअर जे बँका तपासत असतात, त्यामध्ये क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड असा सिबिल स्कोअरचा अर्थ होय। त्यानंतर कॉड कॅश ऑन डिलिव्हरी ऑनलाईन खरेदी विक्री संदर्भात हा फुल फॉर्म। CS कंपनी सेक्रेटरी। त्यानंतर ACP ॲसिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस। त्यानंतर BCG जी लस आपण लहान मुलांना देत असतो, BCGची लस म्हणजे 3 शास्त्रज्ञांचे नाव, बॅसिलस काल्मेट ग्वेरिन असा तो फुल फॉर्म। त्यानंतर CDM ज्या मशीनमध्ये आपण पैसे भरत असतो बँकेत गेल्यानंतर, कॅश डिपॉझिट मशीन म्हणजेच CDM मशीन होय। SRPF त्याचा फुल फॉर्म स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स
असा होय. CBT आपल्याला BEd CETची टेस्ट ही CBT द्यायची आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची आहे. त्यानंतर CV करिक्युलम VT, त्यानंतर DMLT डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी, त्यानंतर ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असं त्याचा फुल फॉर्म. सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन विशेष आर्थिक क्षेत्र ज्याला आपण म्हणत असतो मराठीमध्ये. EWS इकॉनॉमिक वीकर सेक्शन, त्यानंतर FAQs फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स हे त्याचं पूर्ण रूप होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. FBI फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, त्यानंतर FM फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, CM चीफ मिनिस्टर म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री याचा तो फुल फॉर्म. HOD हेड ऑफ डिपार्टमेंट. HCL हिंदुस्तान कम्प्युटर्स लिमिटेड कम्प्युटरमध्ये असणारी एक प्रख्यात कंपनी, तिचा तो फुल फॉर्म होय. HD ज्याला आपण HD क्वालिटी म्हणतो, म्हणजेच हाय डेफिनेशन क्वालिटी. IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस म्हणजेच परराष्ट्र मंत्रालयाशी निगडीत हा विभाग आणि त्याचा फुल फॉर्म. IG इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजेच पोलीस महासंचालक. पोलीस या क्षेत्रातील सर्वात उच्च पद राज्यस्तरावर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. JCB जे एक यंत्र आहे आपल्या परिचयाची असणारी मशीन, त्याचा फुल फॉर्म. जोसेफ सिरिल बॅम्फोर्ड, त्यानंतर KGF आपल्या परिचयाचा आहे, कोलार गोल्ड फील्ड्स. त्यानंतर LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. CL आपण नेहमी मागत असतो, आपल्याला ती लागत असते म्हणजेच कॅज्युअल लीव. त्यानंतर MB मेगाबाईट, त्यानंतर MC म्हणजेच मेन्स्ट्रुएशन सायकल ज्याला आपण मासिक दर असंही म्हणतो. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ज्या चॉईस क्वेश्चनने आपण आपला पेपर म्हणजेच BEd CET पेपर सोडणार आहात. बहुपर्यायी प्रश्न असं मराठीमध्ये त्याला म्हणायचं. MR म्हणजेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज, जे डॉक्टरकडे विविध कंपन्यांची औषधं त्यांच्या जाहिरातीसाठी म्हणजेच ॲडव्हर्टाईजसाठी घेऊन येत असतात. MRI मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजेच मॅग्नेटचा वापर, मोठ्या मॅग्नेटचा वापर करून आपल्या इमेजिंग ज्याला आपण म्हणत असतो केल्या जातात, त्याला आपण MRI असं म्हणतो. त्यानंतर MTNL महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, BSNLचं पॅरलल असणारी महानगरातली ही सेवा आहे. NAC ज्याला आपण म्हणतो NAAC नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन कौन्सिल. NCC नॅशनल कॅडेट कॉर्प्स. NSS नॅशनल सर्व्हिस स्कीम. हे फुल फॉर्म्स आपल्या परिचयातले आहेत. अशाच प्रकारचे फुल फॉर्म्स आपल्या BEd CETमध्ये विचारले जातात. मोस्टली रिपीटेड हे प्रश्न आहेत. त्यानंतर NTSE म्हणजेच नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन हा NTSEचा फुल फॉर्म. त्यानंतर PC पर्सनल कम्प्युटर. OPV ओरल पोलिओ व्हॅक्सिन, एकमेव व्हॅक्सिन जी की आपण तोंडामधून लहान मुलांना देत असतो, म्हणजे तोंडी देण्याची लस होय. बाकी लस ह्या इंजेक्टेबल असतात, म्हणजे इंजेक्शनमधून आपल्याला द्याव्या लागतात. OPC ऑप्टिकल फायबर केबल. त्यानंतर ORS ज्याला आपण जलसंजीवनी असं म्हणत असतो, म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. त्यानंतर OTTवर आपण विविध चित्रपट आणि त्या प्रकारच्या बाबी पाहत असतो, म्हणजेच ओव्हर द टॉप असा त्या OTTचा फुल फॉर्म. PAचा फुल फॉर्म म्हणजेच पर्सनल ॲसिस्टंट. त्यानंतर PPM म्हणजेच पार्ट्स पर मिलियन हा त्याचा फुल फॉर्म. PCO आता ते बंद झालेले आहेत, पब्लिक कॉल ऑफिस ज्याला आपण म्हणत असतो. असा एक बॉक्स असायचा, त्यामध्ये आपल्याला कॉईन टाकून कॉल करायला लागायचा, त्याला आपण PCO असं म्हणायचो. BMC म्हणजेच BEd झाल्यानंतर आपल्या ज्या जागा मुंबईला भरल्या जातात शिक्षकांच्या जागा, तर बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन बहुतांश जागा तिथं टप्प्याटप्प्याने भरल्या जातात. BOS बोर्ड ऑफ स्टडीज म्हणजेच अभ्यास मंडळ होय. BMI बॉडी मास इंडेक्स, आपलं वजन आपली उंची त्याचा जो गुणोत्तर आहे त्याला BMS बॉडी मास इंडेक्स आपण म्हणतो. CDR कॉल डिटेल्स रेकॉर्ड. CDR ही बाब आपण लक्षात ठेवावी. CFC क्लोरोफ्लोरो कार्बन हा CFCचा पूर्ण रूप. CFL कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. CFL बल्ब आपल्या परिचयाचा आहे, तर तो कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प होय. CSI IR म्हणजेच कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. सायन्सची जी नेटची परीक्षा होत असते ते CSI घेत असतं, तर आर्ट्स व कॉमर्सची परीक्षा ही
UGC घेत असतं. ह्यावरून आपण CSIR हे लक्षात ठेवावं. त्यानंतर CST छत्रपती शिवाजी टर्मिनस. त्यानंतर CT स्कॅन म्हणजेच कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन असा त्याचा फुल फॉर्म. त्यानंतर क्यूएट एक्झाम म्हणजेच कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. क्यूएट DC डायरेक्ट करंट हा त्या मानाने जरा कमी लागतो, म्हणजेच रेल्वेमधला जो करंट आहे चुकून जर आपला हात त्याला लागला तर त्याचा स्पर्श झाल्यानंतर कमी व्होल्टेजचा असणारा जो करंट आहे तो DC करंट, आणि आपल्या घरात जो एकदम जोरात लागत असतो त्याला आपण AC करंट असं म्हणतो. DIC म्हणजेच डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर, ज्याला आपण जिल्हा उद्योग केंद्र या नावाने ओळखतो. त्यानंतर DTH डायरेक्ट टू होम ही जी सर्व्हिस आहे आपली सॅटेलाईट सर्व्हिस आपण तिला म्हणूया, दूरदर्शन म्हणजेच TVच्या संदर्भातली सर्व्हिस. त्यानंतर DVD डिजिटल व्हिडिओ डिस्क CDची बहीण आहे DVD. त्यानंतर SP सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस. त्यानंतर EBC सवलत घेण्यासाठी आपल्याला इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये असणं गरजेचं आहे, त्याला आपण EBC म्हणतो. त्यानंतर ENT हे एक प्रकारचे डॉक्टर असतात, ते म्हणजेच कशाचे तर इयर नोज थ्रोटचे डॉक्टर म्हणजेच नाक कान आणि घसा डॉक्टर. त्यानंतर EPIC ज्याला आपण म्हणतो EPIC इलेक्शन फोटो आयडेंटिफिकेशन कार्ड. EPIC कार्ड आपण त्याला म्हणत असतो. DND डू नॉट डिस्टर्ब सर्व्हिस असते ती DND. त्यानंतर PO म्हणजेच पोस्ट ऑफिस. त्यानंतर DEO म्हणजेच डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर. आणि HB ज्याला आपण हिमोग्लोबिन या नावाने परिचित आहोत तो HB. नंतर HP हिंदुस्तान पेट्रोलियम असा HPचा फुल फॉर्म. त्यानंतर ID ज्याला आपण म्हणत असतो आयडेंटिटी डॉक्युमेंट IDचा फुल फॉर्म होय. NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच कसलीही हरकत नाही, ज्याला आपण ना हरकत प्रमाणपत्र म्हणतो. MBPS मेगाबाईट पर सेकंड, आपल्या इंटरनेटचा यूज करायचा जो काय असतो स्पीड असतो तो आपण MBPSमध्ये मोजत असतो. JRF ज्युनियर रिसर्च फेलो हे JRFचे पूर्ण रूप होय. अशा प्रकारे आपले जे फुल फॉर्म आहेत येथे संपतात. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. व आपल्या BEd CETचे इतर जे 2 घटक आहेत ते म्हणजेच बुद्धिमत्ता आणि शिक्षक अभिव्यक्ती याचेही व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. आपण नक्कीच त्याचाही लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगला स्कोअर मिळवता येईल. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. लवकरच भेटूया आपल्या पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.